सो पहिला बघा इंट्रोडक्शन टू 2 डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम. आता 2 डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम म्हणजे काय, तर आपण कुठल्याही व्हायब्रेशनल सिस्टीम मध्ये जर ती व्हायब्रेशन सिस्टीमचं डिस्प्लेसमेंट ही जर सिंगल पॅरामीटरनं जर आपल्याला रिप्रेझेंट करता आलं तर आपण म्हणतो 1 डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम. पण काही सिस्टीम मध्ये काय होते, म्हणजे आता इथे 2 मास आले बघा, 2 मास आले, ठीक आहे, इथे M1 आहे, इथे M2 आहे, ठीक आहे, या स्प्रिंग मास सिस्टीम मध्ये. मग 2 मास आल्यामुळे पहिल्या मासची डिस्प्लेसमेंट x1 दाखवले, दुसऱ्या मासची डिस्प्लेसमेंट x2 दाखवले. म्हणजेच या सिस्टीम मध्ये तुम्हाला जर डिस्प्लेसमेंट रिप्रेझेंट करायची असेल तर तुम्हाला ती x1 आणि x2 अशा 2 वेगवेगळ्या पॅरामीटरनी रिप्रेझेंट करायला पाहिजे, x1 आणि x2. त्यामुळे इथं 2 इंडिव्हिज्युअल पॅरामीटर लागणार टू रिप्रेझेंट दी सिस्टीम, म्हणजे याची डिस्प्लेसमेंट रिप्रेझेंट करण्यासाठी. कारण की व्हायब्रेशनल सिस्टीम मध्ये आपण काय काय डिटरमाइन करतो, त्याची डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सलरेशन, आणि मग त्याच्यानंतर राहिलेल्या त्याच्या आपण डिफरंट प्रॉपर्टीज डेटा वगैरे हे सगळं आपण डिटरमाइन करतो. आता ह्या बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आपण ज्या डिटरमाइन करतो, आता याच्यामध्ये बघा की x1 x2 या 2 वेगवेगळे पॅरामीटर मला रिप्रेझेंट करायला पाहिजेत, म्हणून आपण याला काय म्हणतो 2 डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम, म्हणजे 2 वेगवेगळे इंडिव्हिज्युअल पॅरामीटर द्यायला पाहिजे. आता इथे एक मी टॉर्शनल सिस्टीम दाखवल्या, यामध्ये 2 रोटर आहेत, म्हणजे एका शाफ्ट वरती 2 रोटर आहेत, आणि या 2 रोटर वरती जर समजा मी टॉर्क अप्लाय करताना टॉर्क एकावरती क्लॉकवाईज अप्लाय केला आणि एकावरती मी अँटी क्लॉकवाईज अप्लाय केला, इथे तुम्हाला दिसेल बघा, रोटर ए वरती क्लॉकवाईज अप्लाय केलाय आणि रोटर बी वरती अँटी क्लॉकवाईज अप्लाय केलाय. याचा अर्थ या दोन्ही रोटरची जी अँग्युलर डिस्प्लेसमेंट असणार आहे, म्हणजे रोटर ए ची डिस्प्लेसमेंट थिटा आहे आणि रोटर बी ची डिस्प्लेसमेंट थिटा बी, हे 2 अँगल तुम्हाला रिप्रेझेंट करायला पाहिजे, म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट रिप्रेझेंट करायला पाहिजे. तर मग डिस्प्लेसमेंट जर डिटरमाइन करायची असेल मला याची, तर हा थिटा ए आणि थिटा पी असे 2 वेगवेगळे पॅरामीटर लागणार. म्हणजे जर 2 वेगवेगळे पॅरामीटर लागणार असतील तर ही सिस्टीम काय बघा 2 डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम आहे. ओके, सो ही सिस्टीम पण 2 डिग्री ऑफ फ्रीडम आहे आणि ही सिस्टीम पण बघा काय 2 डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम आहे. त्याला म्हणायचं 2 रोटर सिस्टीम, त्याला म्हणायचं 2 मास स्प्रिंग सिस्टीम, ही मास स्प्रिंग आहे. मग आता या 2 डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम मध्ये काय गंमत आहे बघा, की इक्वेशन माझं x1 चं एक येणार, मास वरून x1 चं एक इक्वेशन येणार, मास 2 वरून x2 चं एक इक्वेशन येणार. म्हणजे माझ्याकडे डिस्प्लेसमेंटच्या आतापर्यंत 1 डिग्री ऑफ फ्रीडमला x1 चं एकच इक्वेशन असेल बघा, आपण x x sin ओमेगा डी लिहायचो, कॅपिटल x sin ओमेगा डी. त्याच्या विषयात किती इक्वेशन फॉर्म होणार, 2. म्हणजे इक्वेशन जर 2 फॉर्म झाले तर 2 इक्वेशन वरनं मला 2 वेगवेगळ्या नॅचरल फ्रिक्वेन्सी मिळणार. म्हणजेच काय, 2 डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम मध्ये त्या सिस्टीमला नॅचरल फ्रिक्वेन्सी किती असतात, 2. कारण की 2 इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर मला 2 वेगवेगळ्या नॅचरल फ्रिक्वेन्सी मिळायला पाहिजे. म्हणून या सिस्टीमसाठी नॅचरल फ्रिक्वेन्सी किती असं पाहिजे, 2. 3 डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम घेतली तर त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सी किती असणार, 3. म्हणजे जेवढे पॅरामीटर तेवढे बघा नॅचरल फ्रिक्वेन्सी येणार. ठीक आहे, त्यामुळे आता जे आपण सिस्टीम कन्सिडर करतो 2 डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम, त्या 2 डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम मध्ये नॅचरल फ्रिक्वेन्सी तुम्हाला किती मिळायला पाहिजे, 2 नॅचरल फ्रिक्वेन्सी मिळायला पाहिजे. मग आता त्यातली कुठली पण एक नॅचरल फ्रिक्वेन्सी अप्लाइड फोर्स एवढी जर झाली तर तिथे रेझोनन्स क्रिएट होणार. त्यातली कोणतीही एक नॅचरल फ्रिक्वेन्सी अप्लाइड फोर्स एवढी जर झाली तर काय होणार, अप्लाइड फोर्सच्या फ्रिक्वेन्सी एवढी तर काय होणार बघा, तिथं रेझोनन्स क्रिएट होणार. ठीक आहे, मग आता याचं अनालिसिस करण्यासाठी सेम मी या मास 1 मास 2 म्हणजे ही स्प्रिंग मास सिस्टीम कन्सिडर करणार आहे पहिली, आणि या स्प्रिंग मास सिस्टीम साठी आपण डेरिवेशन कसं करायचं सांगणार आहे. मी जरासं पटपट डेरिवेशन सांगणार आहे, ऑलरेडी आपल्या ज्या नोटबुक मध्ये आहे, पण तुम्हाला काय गोष्टी लक्षात ठेवायच्या ते मी तुम्हाला यात सांगायचं जाणार आहे. ठीक आहे, मग आता इथं बघा, या फ्री अनडॅम्प्ड व्हायब्रेशन घेतलं, म्हणजे याच्यावरती मी डॅम्पर कुठेही कन्सिडर केलेलं नाही. ठीक आहे, आता या फिगर मध्ये तुम्ही बघा मी डॅम्पर कुठेही कन्सिडर केलेला नाहीये. ठीक आहे, विदाउट डॅम्पिंग याच्यामध्ये विदाउट डॅम्पिंग मी याच्यामध्ये नॅचरल फ्रिक्वेन्सी डिटरमाइन करणार आहे. ओके, मग ही डिटरमाइन करण्यासाठी इथं म्हटले बघा फ्री अनडॅम्प्ड लॉन्जिट्युडिनल व्हायब्रेशन ऑफ 2 डायमेन्शनल सिस्टीम, फ्री अनडॅम्प्ड लॉन्जिट्युडिनल व्हायब्रेशन ऑफ 2 डायमेन्शनल सिस्टीम. मग याच्यामध्ये मी काय कन्सिडर केले, आता कन्सिडरेशन एकदम महत्वाचे आहे. मी जी इथं फिगर दिलेली आहे, मी जी इथं फिगर दिली ती आणि आपण आपल्या ट्युशनच्या बुक मध्ये जे घेतलेलं आहे याच्यामध्ये काय डिफरन्स आहे ते पण सांगतो. इथं बघा 3 नंबर वाचा, 3 नंबर हियर x2 इज ग्रेटर दॅन x1 कन्सिडर केलाय, x2 इज ग्रेटर दॅन x1. आता x2 काय आहे, मास 2 ची डिस्प्लेसमेंट, x1 काय मास 1 ची डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, म्हणजे या फिगर मध्ये जे कन्सिडर केलेलं आहे इथं x2 इज ग्रेटर दॅन x1 घेतले, पण आपण ट्युशनची वही जर बघितली तर त्याच्यामध्ये मी x1 हा ग्रेटर दॅन x2 घेतलाय, पण फरक काय पडत नाही.
आन्सर शेवटला तीच येणार आहे. ठीक आहे, फक्त इथलं कन्सिडरेशन काय आहे की मास 2 ची डिस्प्लेसमेंट x2 आणि मास 1 ची डिस्प्लेसमेंट x1, याच्यामध्ये मी x2 हा ग्रेटर दॅन x1 इथे घेतलाय. आता बघा इथं 3 स्प्रिंग आहेत, K1 K2 अशा 3 स्प्रिंग आहेत, मास 2 आहेत, मास 1 ची डिस्प्लेसमेंट x1 आहे, मास 2 ची डिस्प्लेसमेंट x2 आहे. K1 स्प्रिंग एका एंडला फिक्स आहे, K3 स्प्रिंग एका एंडला फिक्स आहे आणि K1 आणि K3 च्या दुसऱ्या एंडला मासेस लावलेले आहेत, M1 आणि M2. ठीक आहे, ही इथं फिगर तुम्हाला बघायला मिळेल. आता मास 1 ची डिस्प्लेसमेंट झाली x1, मास 1 ची डिस्प्लेसमेंट झाली x1 आणि मास 2 ची डिस्प्लेसमेंट झाली x2. मास 1 ची डिस्प्लेसमेंट झाली x1, मास 2 ची डिस्प्लेसमेंट झाली x2. तर इथं x1 डिस्प्लेस झाल्यामुळे K1 स्प्रिंग ही काय होणार बघा, इलॉंगेट होणार. बघा दाखवले बघा, मास 1 खाली गेले म्हणजे K1 स्प्रिंग इलॉंगेट झाली, K1 स्प्रिंग इलॉंगेट. x2 मुळे खाली गेल्यामुळे K3 स्प्रिंग काय झाली बघा, कॉम्प्रेस. K1 स्प्रिंग इलॉंगेट, K3 स्प्रिंग झाली कॉम्प्रेस. आता इथं आपण जे कन्सिडर केले त्याप्रमाणे सांगतो, x2 ग्रेटर दॅन x1 घेतले, x2 ग्रेटर दॅन x1 आणि K2 जी मधली स्प्रिंग आहे, K2 म्हणजे मधली स्प्रिंग, त्याचा एका एंडचं डिस्प्लेसमेंट x2 आहे, दुसऱ्या एंडचं डिस्प्लेसमेंट x1 आहे आणि x2 इज ग्रेटर दॅन x1 असल्यामुळे K2 स्प्रिंग सुद्धा इलॉंगेट झाली, K2 स्प्रिंग सुद्धा इलॉंगेट झाले या केसमध्ये. पण आपल्या ट्युशनच्या वहीमध्ये बघितला तर तिथं मी x1 इज ग्रेटर दॅन x2 घेतलाय, म्हणजे त्या ट्युशनच्या बुकमध्ये मधली स्प्रिंग कॉम्प्रेस झाली, ट्युशनच्या बुकमध्ये मधली स्प्रिंग कॉम्प्रेस झाली. हा, मधली स्प्रिंग काय झाली बघा, कॉम्प्रेस झाली, मधली स्प्रिंग कॉम्प्रेस झाली. ठीक आहे, मग आता बघा जरासं लक्ष द्या, आपल्या ट्युशनच्या बुक मध्ये कॉम्प्रेस झाले आणि इथल्या केसमध्ये ती काय झाले बघा, इलॉंगेट झाले. K2 स्प्रिंग काय झाले, इलॉंगेट झाले. आता मग ह्या मासेसची एफबीडी काढली बघा, इथे एफबीडी बघा जरासं, एफबीडी व्यवस्थित बघा. मास 1 बघा, मास 1 ला वरच्या साईडला एक स्प्रिंग आहे K1 ही स्प्रिंग इलॉंगेट झाल्या म्हणजे त्याचा फोर्स हा अपोजिट असणार, डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट, म्हणून तुम्हाला वरती आरो दिसेल बघा, K1 x1 दिसतोय काय, K1 x1 बरोबर. आणि त्या स्प्रिंगच्या एंडची डिस्प्लेसमेंट किती आहे, x1 आहे. आता त्याच्या दुसऱ्या बाजूला K2 स्प्रिंग आहे, K2 ही स्प्रिंग इथं काय झालेली आहे बघा, K2 स्प्रिंग ही इलॉंगेट झालेली आहे, इलॉंगेट. ठीक आहे, मग डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट फोर्स दाखवला बघा. सो K2 आणि ऍक्च्युअल त्याची डिस्प्लेसमेंट किती असणार आहे, इफेक्टिव्ह x2 मायनस x1 ही त्याची असणार बघा, ऍक्च्युअल डिस्प्लेसमेंट असणार आहे. सो K2 x2 मायनस x1 आणि इनर्शिया फोर्स दाखवलाय बघा इथं, M1 x1 डबल डॉट इनर्शिया फोर्स हा डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट दाखवलाय, डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट. सो डिस्प्लेसमेंट x1 आहे डाऊनवर्ड, तर हा फोर्स दाखवलाय अपवर्ड, हा फोर्स काय दाखवलाय, अपवर्ड दाखवलाय. डिस्प्लेसमेंट डाऊनवर्ड, तर फोर्स काय दाखवलाय बघा इथं, अपवर्ड दाखवलाय. आता तसंच मास 2 कन्सिडर करा, मास 2 ला इनर्शिया फोर्स बघा, डिस्प्लेसमेंट डाऊनवर्ड आहे तर इनर्शिया फोर्स अपवर्ड आहे, M2 x2 डबल डॉट. वरची जी स्प्रिंग आहे त्याला हा अपोजिट फोर्स येणार, K2 x2 मायनस x1 बरोबर, कारण की मधली स्प्रिंग आहे त्या दोन्ही एंडला डिस्प्लेसमेंट आहे, एका बाजूला x1 आहे, एका बाजूला x2 आहे, x2 इज ग्रेटर दॅन x1 आहे, म्हणजे त्याची ऍक्च्युअल डिस्प्लेसमेंट ही x2 मायनस x1 आहे. तसंच खालची स्प्रिंग जी आहे ती कॉम्प्रेस झाल्या आणि त्याची डिस्प्लेसमेंट x2 आहे, तर K3 x2. मग आता ही एफबीडी ड्रॉ केल्यानंतर पहिल्याची इक्विलिब्रियम कंडिशन घेतली, पहिल्या मासची इक्विलिब्रियम कंडिशन, या तिघांची बेरीज इज इक्वल टू किती आला पाहिजे, 0. त्या तिघांची बेरीज इक्वल टू 0 बघा. M1 x1 डबल डॉट अपवर्ड फोर्स प्लस घेतलाय इक्वेशन मध्ये बघा इथे खाली, M1 x1 डबल डॉट अपवर्ड प्लस, त्यानंतर K1 x1 अपवर्ड प्लस K1 x1, त्यानंतर K2 x2 मायनस x1 डाऊनवर्ड. सो K2 x2 मायनस x1 डाऊनवर्ड म्हणजे मायनस घेतलाय. ओके, हे एक डिफरन्शियल इक्वेशन मिळालं मास 1. सेम असंच मास 2 चं डिफरन्शियल इक्वेशन बघा, मास 2 चं डिफरन्शियल इक्वेशन M2 x2 डबल डॉट प्लस K2 x2 मायनस x1 प्लस K3 x2 इज इक्वल टू 0. म्हणजे हे जे दोन आहेत हे मला दोन डिफरन्शियल इक्वेशन मिळाले, तुमच्या सिस्टीमचे. मग आता या दोन डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन, आतापर्यंत एकच डिफरन्शियल इक्वेशन यायचं आणि त्याचं सोल्युशन आपण काय म्हणायचो, x इज इक्वल टू कॅपिटल x साइन ओमेगा टी. पण दोन इक्वेशन असल्यामुळे त्यांचे सोल्युशन मी इथे लिहिले बघा, x1 आणि x2. x1 इज इक्वल टू काय, कॅपिटल x1 साइन ओमेगा टी आणि x2 इज इक्वल टू काय, कॅपिटल x2 साइन ओमेगा टी. ठीक आहे, त्यामुळे हे दोन मला त्याचे सोल्युशन मिळाले, पहिल्या इक्वेशनचं पहिलं, दुसऱ्या इक्वेशनचं दुसरं. आता हे
जे सोल्युशन मिळाले ते म्हणजे एक्स आहे बघा, एक्स इज इक्वल टू कॅपिटल एक्स. एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे, म्हणजे पहिल्याची डिस्प्लेसमेंट दुसऱ्याची डिस्प्लेसमेंट. मग व्हेलॉसिटी पाहिजे असेल तर काय करायला पाहिजे, पहिल्या इक्वेशनला डिफरन्शिएट करा एक्सच्या. सो x1 इज इक्वल टू कॅपिटल x1 साइन ओमेगा टी ला डिफरन्शिएट करा. सो x1 डॉट मिळेल. आणि एकदा डिफरन्शिएट केलं तर x1 डबल डॉट मिळेल. म्हणजे याला 2 वेळेला डिफरन्शिएट केले. याला काय केले, 2 वेळेला डिफरन्शिएट केले. आणि 2 वेळेला डिफरन्शिएट करून त्याला 2 वेळा डिफरन्शिएट केले आणि 2 वेळा डिफरन्शिएट करून x1 डबल डॉट मिळवला. कसा बघा, x1 तसंच राहिला, साइनचं पहिलं डिफरन्शिएशन येणार कॉस, कॉसचं पुन्हा येणार मायनस साइन, इथं मायनस साइन आलाय, मायनस साइन. आणि ओमेगा टीचं 2 वेळेला झाल्यानंतर पहिल्या वेळी येणार ओमेगा, दुसऱ्या वेळी परत येणार ओमेगा, म्हणजे मायनस एक्स ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी. तसंच x2 साठी. आता या दोन्ही किमती उचला आणि तुमचे जे इक्वेशन आले की नाही, m1 x1 डबल डॉट प्लस त्या इक्वेशन मध्ये पुट करा. पुट केल्यानंतर तुम्हाला पहिल्या इक्वेशन मधून एक रेशो मिळेल x1 बाय x2. आता x1 बाय x2 म्हणजे काय, x1 ही पहिल्याची अँप्लिट्यूड आहे, x2 ही दुसऱ्याची अँप्लिट्यूड आहे. ठीक आहे, म्हणजे पहिल्या मासची अँप्लिट्यूड x1, दुसऱ्या मासची अँप्लिट्यूड x2 आणि त्या x1 बाय x2 चा रेशो मिळते. ठीक आहे, हा तोपर्यंत फक्त लक्षात ठेवा, हा रेशो तोपर्यंत फक्त लक्षात ठेवा x1 बाय x2. आता हेच x1 डबल डॉट आणि x2 डबल डॉट, x1 डबल डॉट आणि x2 डबल डॉटच्या किमती इक्वेशन 2 मध्ये पुट करा. इक्वेशन 2 मध्ये ज्या वेळेला तुम्ही पुट करणार त्यावेळेला तुम्हाला इक्वेशन 2 मध्ये पुट केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार बघा, इथं पुन्हा इक्वेशन नवीन मिळणार x1 बाय x2. आता पहिलं इक्वेशन x1 बाय x2 आणि दुसरं x1 बाय x2 इक्वेशन हे सेमच आहे. पहिलं आणि दुसरं इक्वेशन काय सेम, त्यामुळे हे दोन एकमेकाला इक्वेट केले. हे दोन एकमेकाला इक्वेट केले, टर्म्स रिअरेंज केल्या की तुम्हाला हे इक्वेशन मिळते. m1 m2 ओमेगा रेस टू 4, m1 m2 ओमेगा रेस टू 4 मायनस m1 k1 प्लस k3 प्लस m2 k1 प्लस k2 ओमेगा स्क्वेअर. जर व्यवस्थित बघितलं तर पहिल्या इक्वेशन मध्ये ओमेगा रेस टू 4 आहे, दुसऱ्या इक्वेशन मध्ये ओमेगा स्क्वेअर आहे, दुसऱ्या टर्म मध्ये ओमेगा स्क्वेअर आहे आणि तिसऱ्या टर्म मध्ये काहीच नाही. म्हणजे थोडक्यात हे इक्वेशन असं आहे, ओमेगा स्क्वेअर ओमेगा आणि म्हणजे याच्या टर्म मध्ये असं आहे की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन जर तुम्ही सॉल्व्ह केलं, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन जर सॉल्व्ह केलं तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं करणार मी सॉल्व्ह, मायनस बी प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. इथं बघा, मायनस बी प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. इथे ओमेगा स्क्वेअरचं जे इक्वेशन दिसते इथं ओमेगा स्क्वेअरचं ते. पण ते सॉल्व्ह करण्यासाठी एक स्पेशल केस कन्सिडर केला. काय केस कन्सिडर केला बघा, वरती केस 1 हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, केस 1 हे लक्षात ठेवायचं. बाजूला फिगर पण दाखवल्या बघा, मास दोन्ही सेम कन्सिडर केल्या बघा, m1 m2 नाही, आता दोन्ही मास सेम घेतल्या. डिस्प्लेसमेंट x1 x2 आणि स्प्रिंगची स्टिफनेस किती घेतल्या बघा, k's घेतल्या. आणि तिसरी जी स्प्रिंग होती खाली, पहिला ओरिजिनल फिगर वर जातो, तिसरी जी फिगर स्प्रिंग होती खाली बघा, ओरिजिनल फिगर मध्ये गेल्यानंतर थर्ड नंबरची स्प्रिंग k3 ती घेतलेलीच नाही. ठीक आहे, म्हणजे केस कन्सिडर काय केल्या की मास सेम आहे, स्टिफनेस सेम आहे आणि तिसरी स्प्रिंगच नाही, तिसरी स्प्रिंगच नाही. या केससाठी ते जे इक्वेशन आहे ते मायनस बी प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac केल्यानंतर याचं सोल्युशन काय मिळते बघा, दोन सोल्युशन मिळाले बघा. तुम्हाला म्हणजे दोन इक्वेशन दोन सोल्युशन मिळाले, ओमेगा n1 ओमेगा n2. आता ओमेगा n1 काय मिळाला बघा, इथं ओमेगा n1 0.62 रूट के. आतापर्यंत ओमेगा n 1d साठी म्हणजे 1 डिग्री ऑफ फ्रीडम साठी काय असायचा, रूट के बाय m. पण 2 डिग्री ऑफ फ्रीडमला गेल्यानंतर ओमेगा n या स्पेशल केससाठी किती आलाय, 0.62 इंटू रूट के बाय m. आणि दुसरी फ्रिक्वेन्सी तुम्हाला मी आधी सांगितलं, दोन इक्वेशन आहेत म्हणजे दोन वेगवेगळ्या नॅचरल फ्रिक्वेन्सी असणार. आणि दुसरी नॅचरल फ्रिक्वेन्सी किती आहे बघा, 1.62 रूट के बाय m. मग तुम्हाला काय लक्षात ठेवायचं सांगतो पेपरसाठी, कारण मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत. काय लक्षात ठेवायचं, अशी जर सिस्टीम ही आता दाखवली, अशी सिस्टीम जर आली आणि ज्याच्यामध्ये मासेस पण सेम आहेत आणि स्प्रिंगच्या स्टिफनेस पण सेम आहेत आणि तिसरी स्प्रिंगच नाही, तर पहिली नॅचरल फ्रिक्वेन्सी 0.62 रूट के बाय m आणि दुसरी नॅचरल फ्रिक्वेन्सी 1.62 रूट के बाय m. समजलं, हे पार्टच करून टाकायचं. ह्या स्पेशल केस साठी ह्या त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सी आहेत, 0.62 रूट के बाय m आणि 1.62 रूट के बाय m. ओके, आता दुसरी गंमत बघा, याला दोन डिस्प्लेसमेंट पण आहेत ना, x1 बाय x2 चा जो रेशो आहे त्यामध्ये ओमेगाची पहिली किंमत टाकायची, पहिली ओमेगाची पहिली किंमत 0.62 रूट के बाय m. ही किंमत टाकली मला x1 बाय x2 मिळतो 0.614. पहिली नॅचरल फ्रिक्वेन्सी पुट केली तर x1 बाय x2 चा रेशो 0.614 आणि दुसरी जर टाकली 1.62 रूट के बाय m त्याच इक्वेशन मध्ये,
तर त्याची किंमत येते -1.5 0.6 -1.5 हे त्याचे दोन मोड शेप असतात. आता मोड शेप म्हणजे काय, स्पेस केससाठी पहिली बघा, दोन्हीची स्टिफनेस के आहे, दोन्हीचं मास एम आहे, दोन्ही स्टिफनेस के आहे, दोन्हीचं मास ई आहे. पहिली बघायची. त्यानंतर त्यांची डिस्प्लेसमेंट झाली असं दाखवले बघा, x1 x2 ठीक आहे. आता इथं पहिली जी फिगर आहे त्यासाठी पहिली फ्रिक्वेन्सी कन्सिडर केला, पहिली फ्रिक्वेन्सी नॅचरल फ्रिक्वेन्सी हा x1 x2 आहे. म्हणजे काय, ज्या वेळेला x1 खाली मूव्ह होणार त्यावेळेला x2 पण खालीच आहे बघा. आणि ज्या वेळेला पुढच्या फिगर मध्ये बघा, त्याच्या 1 नंबर 2 नंबर 3 नंबर हॉरिझॉन्टल जायचं. 1 नंबर 2 नंबरला बघा, पहिल्याला ओरिजिनल पोझिशन, दुसऱ्याला x1 डाऊनवर्ड आहे, x2 डाऊनवर्ड आहे, तिसऱ्या फिगरला x1 अपवर्ड आहे, x2 अपवर्ड आहे. याचा अर्थ जी डिस्प्लेसमेंट व्हायला दोन्ही स्प्रिंगची ती एकाच डायरेक्शन, म्हणजे दोन्ही मासची ती एकाच डायरेक्शनला राहिल्या. ते कशावरनं कळते बघा, इथं तुमचा x1 बाय x2 किती आलता काय, प्लस याचा अर्थ काय, x1 आणि x2 हे दोन्ही एकाच डायरेक्शनला आहेत. x1 आणि x2 हे दोन्ही एकाच डायरेक्शनला आहेत. ओके, आणि ते त्यांच्या डिस्प्लेसमेंटचा रेशो आहे. पण दुसऱ्या फ्रिक्वेन्सी प्रमाणे जर गेला तर x1 बाय x2 आहे बघा, x1 बाय x2 -1.5. आता -1.5 याचा काय, x1 ची डिस्प्लेसमेंट जर खाली असेल, म्हणजे मास 1 जर खाली असेल डिस्प्लेसमेंट, तर मास 2 ची तिच्या अपोजिट म्हणजे अपवर्ड होणार. मास 2 ची कुठे होणार, अपवर्ड, आणि त्यांचा रेशो नेहमी किती होणार, -1.5. ठीक आहे. आता पुढची केस दाखवतो बघा, ω2 न जर बघितलं, ω2 न तर सेकंड केस बघा, ही सेकंड केस आहे बघा, ω2 न झालं तर सेकंड केस, ही म्हणजे तुमची ओरिजिनल. आता दुसऱ्यामध्ये बघा, रेशो मायनस आल्यामुळे मास 1 ची डिस्प्लेसमेंट डाऊनवर्ड झाल्या, तर मास 2 अपवर्ड आला. त्याच्या पुढे जर मास 1 अपवर्ड घेतला गेला तर मास 2 डाऊनवर्ड जाणार. ठीक आहे, म्हणजे तो रेशो किती आहे, मायनस, लिहून ठेवलं बघा, सेकंड मोड शेप मायनस. ओके, आता हे ह्याच्या बाजूला एक फिगर दिसते बघा तुम्हाला, म्हणजे ट्रायंगलच्या फॉर्म मध्ये दिसेल बघा, ट्रायंगलच्या फॉर्म मध्ये ते मोड शेप दाखवले, म्हणजे डिस्प्लेसमेंट जरी रिप्रेझेंट करताना हॉरिझॉन्टल रिप्रेझेंट केल्या, म्हणजे वरचा फिक्स पॉईंट जो आहे, फिक्स पॉईंट त्याची डिस्प्लेसमेंट 0, म्हणून तो काय एपेक्स पॉईंट येईल बघा, वरचा पॉईंट 0. मास ओरिजिनल पहिलं मासची डिस्प्लेसमेंट x1, दुसऱ्या मासची डिस्प्लेसमेंट x2, दोन्ही एका डायरेक्शनला. सेकंड गेला सेकंड फ्रिक्वेन्सीला, तर सेकंड फ्रिक्वेन्सीला काय होणार बघा, मासची डिस्प्लेसमेंट x1 राईटला असेल, म्हणजे अपवर्ड असेल, तर दुसऱ्याची अपोजिटला x2, आणि त्यांचा रेशो किती आहे बघा, -1.587. आता तुम्हाला ही केसच लक्षात ठेवायची आहे, लक्षात ठेवायचं सांगतो. ठीक आहे, मी परत जरासं मागे जातो, आता तुम्ही थोडंसं बोलायचं आहे, सांगा. 2 डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये मी एक केस कन्सिडर केली, पेपरला येऊ शकते डायरेक्ट फिगर. ठीक आहे, 2 डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये मी ही केस कन्सिडर केली. आता या केसमध्ये तुमच्या समोर जे मी केस ओपन केले, 1 मिनिट, आली का केस 1, त्यामध्ये सांगा टोटल किती स्प्रिंग आहेत, 2. किती मास आहे, 2. त्यांची स्टिफनेस काय कन्सिडर केल्या, दोन्ही स्प्रिंगची सेम, म्हणजे के, आणि दोघांचं मास काय कन्सिडर केले, सेम. आता ही केस पार्टच करायची. या केस साठी ω1 किती असणार सांगा, ω1 म्हणजे नॅचरल फ्रिक्वेन्सी पहिली 0.62 पार्टच करायचा आता, आणि दुसरं ω2 1.6 आता समजा तुम्हाला पेपरला असा प्रॉब्लेम पडलाच, मास दिले, स्प्रिंग दिली, आणि म्हणले नॅचरल फ्रिक्वेन्सी सांग, तुम्हाला डायरेक्ट त्या फॉर्म्युलावरून कॅल्क्युलेट करता येते. 1D ला काय असते, ω√k/m, पण 2D ला 2 येणार, 0.62√k/m, आणि ही स्पेशल केस आहे, दोन्ही मास सेम, दोन्ही स्प्रिंग सेम. ओके, आता त्याचा मोड शेप जर विचारला, मोड शेप तो पण पाठ करायचा. पहिल्या फ्रिक्वेन्सीनं 0.614 सोडून द्या, पहिल्या फ्रिक्वेन्सीनं 0.6 आणि दुसऱ्या फ्रिक्वेन्सीनं -1.5, दुसऱ्या फ्रिक्वेन्सीनं -1.5. समजली ही केस पाठच करायची. ओके, आता मी सेकंड केस नंबर 2 ओपन केले तुमच्या समोर, केस नंबर 2. काय मी आज कॉलेजमध्ये असल्यामुळे काय होते, मोबाईलचं नेट कनेक्ट केले, त्यामुळे जरा ते लॅग होते, मोबाईलचं नेट कनेक्ट केला. ओके, थोडं लॅग होते. आता बघा केस नंबर 2 बघा, मागची केस आणि ही केस कम्पेअर करा. आता काय सांगायचं, मागची केस आणि ही केस कम्पेअर करा.
आणि फिगर काढून बघून सांगा मला. मागच्या केसमध्ये मी स्प्रिंग तिसरी काढून टाकली होती, आता इथं तिसरी स्प्रिंग घेतली. ओके, म्हणजे तिसरी स्प्रिंग आहे. पहिली तिसरी स्प्रिंग ही फिक्सला कनेक्ट आहे. पहिल्या स्प्रिंगची स्टिफनेस आणि तिसऱ्या स्प्रिंगची स्टिफनेस सेम आहे. व्यवस्थित ऑब्झर्वेशन बघा. पहिल्या स्प्रिंगची स्टिफनेस आणि तिसऱ्या स्प्रिंगची स्टिफनेस सेम आहे. 2 नंबरची स्टिफनेस वेगळी आहे बघा. म्हणून 1 नंबरला की आहे, 3 नंबरला की आहे आणि 2 नंबरला K2 आहे. म्हणजे फक्त K1 आणि K3 सेम आहे. दुसरं, दोघांचं मास सेम आहे. दोघांचं मास सेम आहे. आता ते जे इक्वेशन आलं होतं तुमचं ओमेगाचं, ते पुन्हा सॉल्व्ह केलं. -b प्लस -√b² -4c हे या केससाठी सॉल्व्ह केलं. तर बघा गंमत, सॉल्व्ह केल्यानंतर 2 फ्रिक्वेन्सी यायला पाहिजेत ह्या केससाठीच्या. त्यातली पहिली फ्रिक्वेन्सी किती आली बघा. पहिली फ्रिक्वेन्सी √k/m, म्हणजे 1D जी आली ती 1 डिग्री ऑफ फ्रीडमची ती झाली बघा √k/m. आणि दुसरी जी फ्रिक्वेन्सी +2k/m. पहिली काय √k/m आणि दुसरी काय k + 2k/m रूट मध्ये. ओके, ह्या 2 फ्रिक्वेन्सी आल्या. आता यातली पहिली फ्रिक्वेन्सी आणि मोड शेप मध्ये पुट करा. पहिली फ्रिक्वेन्सी घ्या, मोड शेप मध्ये पुट करा. तर फ्रिक्वेन्सी 1 आहे, √k/m आहे, म्हणजे दोघांची डिस्प्लेसमेंट काय येणार, x1 = काय येणार x2. x1 = काय येणार x2. ओके, x1 = काय येणार x2. आता दुसरी किंमत पुट केली तरी सुद्धा x1 = x2 किती द्या -1. पहिल्याला इथं +1, दुसऱ्याला काय द्या -1. ठीक आहे. आता मी परत जरा मागे जातो. ही केसच लक्षात ठेवायची अशीच. पेपरला असं दिसलं की डायरेक्ट उत्तर लिहायचे. सांगा, ज्या वेळेला 3 स्प्रिंग आहेत, 2 मासे सेम, पहिल्या आणि तिसरी स्प्रिंगची स्टिफनेस सेम, त्यावेळेला फ्रिक्वेन्सी काय येते, नॅचरल फ्रिक्वेन्सी? √k/m. √k/m ही पहिली. आणि दुसरी √k + 2 K म्हणजे, आणि K2 म्हणजे काय, दुसऱ्या स्प्रिंगची स्टिफनेस आहे. ओके, आता त्यांचे मोड शेप्स पहिल्या फ्रिक्वेन्सीनं +1, आणि दुसऱ्या फ्रिक्वेन्सीनं -1. एकदम सोपं आहे बघा. पहिल्या फ्रिक्वेन्सीनं +1, दुसऱ्या फ्रिक्वेन्सीनं -1. आता +1 याचा अर्थ काय, x1 डिस्प्लेसमेंट डाऊनवर्ड असेल तर x2 पण डाऊनवर्ड पाहिजे. x1 अपवर्ड असेल तर x2 पण अपवर्ड पाहिजे. +1 ला. -1 ला x1 अपवर्ड असेल तर x2 डाऊनवर्ड, आणि x1 डाऊनवर्ड असेल तर x2 अपवर्ड. एकमेकांच्या पण त्यांची डिस्प्लेसमेंट ही सेमच राहणार. ओके, ही दुसरी केस. आणि आता तिसरी केस एक राहणार. दुसऱ्या केसमध्ये आणि तिसऱ्या केसमध्ये काय फरक आहे बघा. दुसऱ्या केसमध्ये आणि तिसऱ्या केसमध्ये काय फरक आहे बघा. 3 स्प्रिंग तर घेतलेले आहेत. पहिल्याच्या आणि तिसऱ्याची स्टिफनेस सेम आहे. दुसऱ्याची स्टिफनेस मगाशी काही होती, K2 अंदाजे होती. आता तसं नाही, त्याची स्टिफनेस काय घेतल्या 2K. म्हणजे 1 नंबर आणि 3 नंबरच्या स्टिफनेसच्या डबल स्टिफनेस कोणाची ठेवल्या, मधल्या स्प्रिंगची. मास 1 ची डिस्प्लेसमेंट x1च आहे, मास 2 ची डिस्प्लेसमेंट x2 आहे. आणि गंमत बघा, मासेस बघा जरा व्यवस्थित. मासेस, पहिलं मास m आहे, तर दुसरं मास किती घेतले 2m, त्याच्या डबल घेतले. पहिलं m आहे तर त्याच्या पुढचं काय घेतलंय 2m. ठीक आहे. केस मुद्दाम म्हणलं की पाठ करून ठेवायची का, पेपरला असा प्रॉब्लेम दिसला की तुम्हाला डायरेक्ट उत्तर लिहिता येईल. ओके, आता हे या केससाठी सॉल्व्ह केलं तर याचा ओमेगा किती येते बघा. ओमेगा 0.8 √k/m. 0.8 √k/m हा पहिला येतो, 6 √k/m. 0.8 √k/m आणि दुसरा किती आहे 1.96 √k/m. आणि यांचं जर मोड शेप्स बघितले, मोड शेप्स, तर एक मोड शेप येतो इथं आहे बघा 0.851 आणि दुसरा येतो -2.35. पहिला येतो 0.851 पहिल्या फ्रिक्वेन्सीनं, आणि दुसऱ्या फ्रिक्वेन्सी जर घेतला तर -2.35. ठीक आहे. ते मोड शेप्स पण इथे दाखवले. 0.8 लक्षात ठेवा आणि -2.3 लक्षात ठेवा. या 3 केसेस लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला. काय म्हणलं मी, या 3 केसेस लक्षात ठेवायचे आहेत. पण याच्या व्यतिरिक्त आणि एखादी जनरल केस आली तरी ती तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे. या 3 केस व्यतिरिक्त आणि कुठली जनरल केस आली की ज्याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ती पण तुम्हाला मी केस सांगून ठेवतो. पण हे 3 गोष्टी आज लिहून काढायच्या. ह्या केसला ही फ्रिक्वेन्सी असते मोडशी.
सोपं आहे लक्षात ठेवायला. ते 3 केस लक्षात ठेवायचे. ओके, त्याच्यावरती कुठलाही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला सॉल्व्ह करता यायला पाहिजे. ओके, चलो आता जरा पुढे जातो. आता ते जे सॉल्व्ह केलं होतं ते स्प्रिंग मासला केलं. आता इथे मी पेंड्युलमला केलं. सेम पेंड्युलम, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, एकाची θ1 दुसऱ्याची θ2, लिनियर डिस्प्लेसमेंट मास 1 ची घेतलं x1, मास 2 ची घेतलं x2. याच्यामध्ये पुन्हा इक्वेशन कसे काढणार, त्यांची स्ट्रिंग आहे, स्ट्रिंग मध्ये टेन्शन घेतलं T1 T2 आणि त्याच्याप्रमाणे त्यांचे एफबीटी ड्रॉ केले. एफबीटी ठीक आहे, आपल्या ट्युशनच्या बुक मध्ये सुद्धा याचे डेरिव्हेशन आहे. मग एफबीटी ड्रॉ केल्यानंतर मग काय केलं, पहिल्याचे इक्वेशन दिलं, दुसऱ्याचं इक्वेशन दिलं. त्या इक्वेशन मधून तुम्हाला जे इक्वेशन मिळते, इक्वेशन त्याचं सोल्युशन घेतलं x1 इज इक्वल टू x1 sin ओमेगा टी, दुसऱ्याचं सोल्युशन घेतलं x2 इज इक्वल टू x2 sin ओमेगा टी, पुन्हा त्यांना डिफरन्शिएट केलं 2 वेळेला. सो x1 डबल डॉट x2 डबल डॉट दोन्ही किमती मिळाल्या आणि या किमती ज्या मिळाल्या त्या पुन्हा त्या इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर तुम्हाला x1 बाय x2 चे 2 रेशो मिळतात. पहिली पुट केली की पहिलं, दुसरी पुट केली की दुसऱ्या इक्वेशन मध्ये. ओके, आणि याच्यावरून जर तुम्ही सोडवत गेला तर तुम्हाला नॅचरल फ्रिक्वेन्सी जे मिळतात त्या स्पेशल केस कन्सिडर करून. तर स्पेशल केस काय बघा, पहिली ही लक्षात ठेवायची, फक्त तुम्हाला एकमेव केस लक्षात ठेवायची आहे. स्पेशल केस लिहिले काय ते वाक्य वाचतो, टू मेक द अनालिसिस सिंपल लेट अस कन्सिडर द केस m1 इज इक्वल टू m2 इज इक्वल टू m, म्हणजे दोन्ही मासे सेम. L1 इज इक्वल टू L2 इज इक्वल टू L, म्हणजे दोघांची लेंथ सेम. दोन्ही मासे सेम घेतलेत आणि दोघांची लेंथ पण काय घेतले, सेम. त्या केससाठी ही व्हॅल्यू फक्त पाठ करायची. ह्याच्यामधलं एवढंच पाठ करायचं, ओमेगा n1 0.7615 रूट g बाय l. जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन आणि एल म्हणजे लेंथ. आणि दुसरी फ्रिक्वेन्सी 1.84 रूट जी बाय एल. ओके, हे त्याचे काय बघा नॅचरल फ्रिक्वेन्सी आपल्याला लक्षात ठेवायच्या. काय केस आहे बघा, दोन्ही मासेस सेम, दोघांची लेंथ सेम, तर नॅचरल फ्रिक्वेन्सी 0.76 रूट जी बाय एल आणि दुसरी 1.84 रूट जी बाय एल. ओके, या दोन नॅचरल फ्रिक्वेन्सी लक्षात ठेवायच्या. आता त्यांचे मोड शेप्स, पहिली फ्रिक्वेन्सी पुट केली की 0.4, पहिली फ्रिक्वेन्सी पुट केली की 0.4 आणि दुसरी फ्रिक्वेन्सी पुट केली की -2.41. याचा अर्थ काय, एक मास राईटला डिस्प्ले झालं तर दुसरं पण राईटला होणार पहिल्याने, आणि ज्या वेळेला मायनस असतो त्यावेळेला एक मास राईटला डिस्प्ले झालं तर दुसरं मास लेफ्टला जात असणार. ठीक आहे, हे म्हणजे काय त्याचं मोड शेप. ठीक आहे, आता बाळांनो एवढं बास आहे. त्याच्याबरोबर मी फक्त एक ऍडिशनल गोष्ट सांगतो की ज्यावरती अजून एक 2 मार्काचा क्वेश्चन येऊ शकतो पेपरमध्ये. ठीक आहे, याच्यावरती तो म्हणजे टॉर्शनल इक्विव्हॅलंट सिस्टीम. टॉर्शनल इक्विव्हॅलंट सिस्टीम म्हणजे काय सांगतो बघा. इथे एक तुम्हाला एक फिगर दिसेल ऍक्च्युअल सिस्टीम म्हणून, आणि त्याच्या खाली एक फिगर दिसेल इक्विव्हॅलंट सिस्टीम म्हणून. ऍक्च्युअल आणि इक्विव्हॅलंट. ऍक्च्युअल सिस्टीम मध्ये जरासं बघा, एक रोटर आहे ए आणि दुसऱ्या एंडला अजून एक रोटर आहे बी, म्हणजे त्या सिस्टीम मध्ये 2 रोटर आहेत आणि ते 2 रोटर कनेक्ट करताना शाफ्ट घेतला बघा, एक शाफ्ट. पण त्या शाफ्टचा डायमीटर व्हेरी व्हायला लागलाय. पहिल्या लेंथ L1 लेंथला डायमीटर D1 आहे, L2 लेंथला डायमीटर D2 आहे आणि L3 लेंथला डायमीटर D3 आहे. मग याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला गेल्यानंतर तुम्हाला काय करायला लागतं की त्याची इक्विव्हॅलंट लेंथ घ्यायला लागते. इक्विव्हॅलंट लेंथ. आता ती जी इक्विव्हॅलंट लेंथ जी आहे ती एका पर्टिक्युलर डायमीटर साठी असते. मग मी ह्या केसमध्ये काय कन्सिडर केलं, जर शाफ्ट फक्त D1 डायमीटरचा असता, जर शाफ्ट फक्त D1 डायमीटरचा असता तर ओरिजिनल सिस्टीमचा इफेक्ट आणि तुम्ही कन्सिडर केलेल्या सिस्टीमचा इफेक्ट जर सेम ठेवायचा असेल तर त्याची जी लेंथ आहे त्याला म्हणायचं इक्विव्हॅलंट लेंथ. ठीक आहे, म्हणून दुसऱ्या फिगर मध्ये बघा मी डायमीटर D1 घेतलाय आणि त्याची जी लेंथ आहे ती म्हणजे मी इक्विव्हॅलंट लेंथ. म्हणजे ती लेंथ अशी डिटरमाइन करायची की पहिली सिस्टीम आणि दुसरी सिस्टीम यांची नॅचरल फ्रिक्वेन्सी वगैरे काय यायला पाहिजे, सेमच यायला पाहिजे. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण टॉर्शनली इक्विव्हॅलंट शाफ्ट. म्हणजे त्या शाफ्टचे जे वेगवेगळे डायमीटर आहेत ते एका डायमीटरला कन्वर्ट करायचं आणि मग त्याच्यासाठी किती लेंथ लागते ती डिटरमाइन करायची. ती लेंथ म्हणजे त्याची काय असते, इक्विव्हॅलंट लेंथ. मग हे आपण सॉल्व्ह करताना बाळांनो काय केलेलं सांगतो फक्त. थिटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट, टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू θ1 प्लस θ2 प्लस θ3. θ1 म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ शाफ्ट 1, θ2 म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ शाफ्ट 2, θ3 म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ शाफ्ट 3. आता शाफ्ट 1, 2, 3 म्हणतोय म्हणजे काय, ते वेगवेगळे डायमीटर आहेत ना, म्हणून त्या डायमीटरचे 3 शाफ्ट असं कन्सिडर केले. मग त्याचा इक्विव्हॅलंट थिटा जर काढायचा असेल तर थिटा आपण बघितले टॉर्शन मध्ये, थिटा इज इक्वल टू T इंटू L डिवाइड बाय जी जे पुट केला आणि तुम्ही सॉल्व्ह करत गेला तर तुम्हाला
हे बघा इक्विव्हॅलंट लेंथचा हा फॉर्म्युला मिळतो. हा फॉर्म्युला पाठ करायचा, पेपरला याच्यावरती क्वेश्चन असणार. ओके, टॉर्शनल इक्विव्हॅलंट सिस्टीम मध्ये. आता तो काय आहे बघा, महत्वाचं काय आहे ते पण सांगतो, वाचा. assume that equivalent diameter is d1, म्हणजे आपण डायमीटर d1 कन्सिडर केला तर, म्हणजे शाफ्टचा डायमीटर d1 कन्सिडर केला तर इक्विव्हॅलंट लेंथ काय येणार बघा, L1 प्लस L2 d1 बाय d2 रेस टू 4 प्लस L3 d1 बाय d3 रेस टू 4. आता समजा असं होऊ शकते, समजा मी d2 डायमीटर घेतला, d2 डायमीटर घेतला समजा इक्विव्हॅलंट, तर ह्या लेंथचा फॉर्म्युला काय येणार, लेंथचा फॉर्म्युला हा त्याप्रमाणे मॉडिफाय करायचा. d2 डायमीटर घेतला ना d2, तर त्याप्रमाणे मॉडिफाय करायचा. कसा मॉडिफाय करायचा बघा, d2 डायमीटर जर घेतला असेल तर पहिला L1 च्या ऐवजी इथं काय येणार L2, आणि 2 नंबरचा डायमीटर घेतला ना L2 प्लस L, इथं d2 डिवाइड बाय 1 रेस टू प्लस 3 2 डिवाइड बाय रेस टू 4. इक्विव्हॅलंट लेंथ इज इक्वल टू L1 प्लस L2 प्लस L3. L1 प्लस L2 प्लस L3 आहे, पण L2 ना कशाला मल्टिप्लाय केले, d1 बाय d2 रेस टू 4, आणि L3 ला कशाला मल्टिप्लाय केले, d1 बाय d3 रेस टू 4. ठीक आहे, त्यामुळे लक्षात L1 प्लस L2 प्लस L3. आता L2 ला कशाला मल्टिप्लाय करायचं, d1 बाय d2 रेस टू 4, आणि L3 ला कशाला मल्टिप्लाय करायचं, d1 बाय d3 रेस टू 4. ठीक आहे, आणि ही जी लेंथ आहे म्हणजे तिची इक्विव्हॅलंट काय लेंथ आहे. ठीक आहे, आता बघा मी काय केले, त्या टॉपिकच्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत, ह्या टॉपिकच्या महत्वाच्या गोष्टी की ज्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ते तुम्हाला मी सांगितले. फक्त एक गोष्ट मी सांगितलेली नाही, ती म्हणजे रोटर सिस्टीम. रोटर सिस्टीम मध्ये नोड वगैरे, नोड कसं फॉर्म होणार, ठीक आहे, ते काय सांगितलेलं नाहीये. ते बघून आपण नेक्स्ट लेक्चरचे काही प्रॉब्लेम्स बघूया, आणि मग त्याच्यानंतर आपण रोटर मध्ये नोड्स कसे फॉर्म होतात, म्हणजे ज्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट कशी शून्य येते, ते आपण नेक्स्ट टाइमला बघूया. आता जर तुम्हाला ह्याच्याबद्दल काही जर डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. जे आज काय